आंदोलन का मुख्य उद्देश्य किसानों और आम जनता की समस्याओं को सरकार तक पहुंचाना था। प्रदर्शनकारियों ने फसल के उचित दाम, बढ़ती महंगाई, कानून व्यवस्था में हो रही लापरवाही, चने की फसल के सही दाम और किसानों की संपूर्ण कर्ज माफी जैसी प्रमुख मांगों को लेकर विरोध दर्ज कराया। सांसद संजय देशमुख ने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि अगर जल्द ही इन समस्याओं का समाधान नहीं किया जाएगा तो आंदोलन और तेज किया जाएगा। इस आंदोलन के कारण दिग्रस में कुछ समय के लिए यातायात बाधित रहा, लेकिन प्रशासन की मुस्तैदी से स्थिति को जल्द ही नियंत्रित कर लिया गया। अब देखना यह होगा कि सरकार किसानों की इन मांगों पर क्या कदम उठाती है। खरेदी केंद्र बंद आहे, सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद आहे। या ठिकाणी तूर गेल्या महिन्यात 12,000 रुपये क्विंटल होती, आज काय झाली? या मोदीला समजत नाही का? 90,000चं सोनं झालं आणि आपल्या कास्तकाराची 12,000ची तूर 7,000वर आली। हे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवा। अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत असाल तर शर्टाचे 2 बटन खोला आणि मैदानात उतरा। या ठिकाणी या सरकारला न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू। अन्यायग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे। गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे। अरे लोकसभेमध्ये या 4 जिल्ह्याचे, आपल्या विदर्भातील 5 जिल्ह्याचे पैसे 241 कोटी पडून पडलेले होते। या सरकारने अतिवृष्टीचे पैसे पाठवले नव्हते। जसंही आपण लोकसभेमध्ये आवाज उठवला, फाटे लोक या ठिकाणी 241 कोटी रुपये परवाच्या दिवशी या ठिकाणी या सरकारने पाठवले। शेवटी तुम्ही आम्ही निवडून कशासाठी आलेला? आपल्या गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे। अरे सत्ता 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 लोक म्हणते, सत्तेत काही लोकांना आम्ही दाखवून राहिले की तुला जिल्हा परिषद देतो, पंचायत समिती देतो, हे देतो, ते देतो। अरे तुम्ही त्याच्याजवळ होते तेव्हाच काही दिलं नाही का? आता काय? स्वतः उपाशी असलेला माणूस तुम्हाला काय देऊ शकतो? मित्र, या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो, या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत राहून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी